म्युच्युअल फंडचं टॅगलाईनच हे आहे, इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण रिस्क आपण मिनिमाइज कशी करतो त्याच्यासाठीच एसआयपी कशासाठी आहे, तर माझी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट होते. दर महिन्याला मी युनिट्स बाय करतोय. दर महिन्याच्या 10 तारखेला माझ्या अकाउंटमधून 10,000 रुपये डेबिट होणार आहे. ह्या महिन्यात डेबिट झाले, नेक्स्ट इयरच्या 10 तारखेला डेबिट होणार आहे. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला मार्केट जर डिस्काउंटमध्ये असेल, मार्केट जर पडलेलं असेल, तर माझी अमाऊंट 10,000च आहे, पण मला नंबर ऑफ युनिट जास्त मिळणार आहे. त्याच्या नेक्स्ट मंथला मार्केट वर असेल. आता पुढच्या 120 महिन्यात आपण जर 10 वर्षाच्या एसआयपीचा हिशोब केला ना, 120 महिन्यांमध्ये कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट खाली पडलेलं असेल, कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट वर झालेलं असेल, कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट हे साईड लाईन असेल. म्हणजे मार्केट फारसं वर पण नाही, मार्केट फारसं खाली पण नाही. बऱ्याचदा लोक चूक काय करतात, जेव्हा पडलेलं असतं ना तेव्हा त्यांना दोनच गोष्टी आठवतात, 2008 सारखा क्रॅश, 2020 सारखा कोविड सारखा क्रॅश. आणि मार्केट जेव्हा वर जायला लागतं ना तेव्हा ते मार्केट आज सेन्सेक्स 1.5 लाख होणार, सेन्सेक्स 2 लाख होणार, किंवा 2008 सारखं परत निफ्टी 8,000 येणार. या दोघंही अगदी ॲडव्हर्स विचार करतात. पण मार्केट साईडलाईन असताना चालू असतं. आपल्याला पहिल्या 3 ते 4 वर्षात कन्सिस्टंट बाय केल्यामुळे नंबर ऑफ युनिट जास्त मिळतात. ओव्हर द पिरियड मार्केट हे वर जात आहे, त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू नक्की ग्रो होते.